रॅम्प वॉक करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने आदिवासी देव मोगरा एज्युकेशन सोसायटी मार्फत महिला दिन साजरा। पथराई येथे महिला दिनानिमित्त महिलांसाठी रॅम्प वॉक, रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, फनी गेम्स यासह विविध कार्यक्रमांची मेजवानी। नंदुरबार तालुक्यातील पथराई येथे आदिवासी देव मोगरा एज्युकेशन सोसायटी व महिला कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक संकुलात आंतरराष्ट्रीय महिला दिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेच्या संचालिका इलाताई राजेंद्र कुमार गावित उपस्थित होत्या। प्रमुख अतिथी म्हणून गंगोत्री फाउंडेशन शहादाच्या संचालिका प्रीती अभिजित पाटील, मुख्य कायदेशीर व बचाव सल्लागार ॲडव्होकेट सीमा खत्री, हिगो स्ट्रॉक हायस्कूलच्या प्राचार्य श्रीमती सुषमा शहा, माजी नगरसेविका प्रमिला चौधरी, माजी विस्तार अधिकारी प्रकल्प विभाग शैलाताई वळवी, यहामेर हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर प्रतिभा वळवी, अंगणवाडी सुपरवायझर दमयंती वळवी, आदिवासी देव मोगरा एज्युकेशन सोसायटीच्या सचिव विभूती गावित, ऋषिका गावित या उपस्थित होत्या। कार्यक्रमासाठी महिला सक्षमीकरणाची थीम ठरवून अतिशय सुंदर अशी सजावट करण्यात आली होती। या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। यावेळी अनिता तलवारे व सुवर्णा भामरे यांनी नृत्यातून गणेश वंदना सादर केली। ANMच्या विद्यार्थिनींनी कविता सादर केली। इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थिनींनी मुलींची समाजातील स्थिती तर होणारे कुटुंबापासून तर समाजापर्यंतचे अन्याय व सहनशक्ती संपल्यानंतरची स्त्री शक्ती अतिशय प्रभावीपणे प्रस्तुत केली। पथनाट्य सादर करण्यात आले। महिला कर्मचारी यांच्यासाठी आयोजित केलेली रॅम्प वॉक स्पर्धा घेण्यात आली। अतिशय सुंदर रीतीने गुजराती पोशाख परिधान केलेल्या व स्पर्धकांनी अतिशय उत्साहपूर्ण असे प्रदर्शन केले। या स्पर्धकांना प्रति थीम वरील प्रश्न विचारण्यात आले। संस्थेतील महिला स्वयंपाकी व कामठी कर्मचारी यांनीही अतिशय उत्साहाने या रॅम्प वॉकमध्ये भाग घेतला। त्यानंतर सर्वांसोबत आनंद द्विगुणित करत सर्व मान्यवरांनी ही रॅम्प वॉक केले। महिला कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केलेली रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धेचे मान्यवरांकडून परीक्षण करण्यात आले। 3 विजयी स्पर्धक करण्यात आले। स्ट्रॉक हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सुषमा शहा, प्रीती पाटील, सीमा खत्री, डॉक्टर विभूती गावित, कृषिका गावित यांनी मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी महिलांसाठी फनी गेम्स घेण्यात आले। अध्यक्ष मनोगत इलाताई गावित यांनी व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, आभार प्रदर्शन पौर्णिमा पाडवी व रजनी करेले यांनी केले। त्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले। आणि खरं म्हणजे आपली भारतीय संस्कृती नेहमीच स्त्रियांना सन्मान करणं शिकवत असते। असं म्हणतात, यत्र नार्यस्तु पूजयन्ते रमन्ते तत्र देवता। जिथे नारींचा सन्मान होतो तिथे देवता वास करतात। आणि खूप पूर्वी काळापासून स्त्रिया हे कुटुंब असेल, समाज असेल, शिक्षण, विज्ञान, क्रीडा, राजकारण सर्व क्षेत्रात आपलं महत्त्वाचं योगदान देत आहे। इतिहास पाहायला गेलो तर अगदी रूट लेवलला काम करणारे आपले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आहे, राणी लक्ष्मीबाई आहे, आणि आजच्या युगात पाहिलं तर अगदी स्पेसपर्यंत पोचणारी कल्पना चावला आणि सुनीता विलियम्स आहे। म्हणजे प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी आपलं योगदान दिलेलं आहे आणि स्पष्टपणे सामर्थ्यपणे दिलेलं आहे। पण असं काही वेळेला प्रश्न येतो की स्त्री पुरुष समानता ह्याचाच आपण मानणारा भारत देश आहे, तर महिला दिवस साजरा करण्याची गरज काय आहे? तर कायद्याने स्त्री पुरुष समानता जरी असली तरी काही ठिकाणी भेदभाव नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो। आणि स्त्रियांना सुद्धा आणि ह्या जगातल्या प्रत्येक व्यक्तीला स्त्रियांचं सन्मान, त्याचं सामर्थ्य ह्याची जाणीव व्हावी म्हणून आपण महिला दिवस साजरा करत असतो। आणि आपण म्हणजे फार बाहेर न जाता आपण नंदुरबार जिल्ह्यात जरी पाहिलं तर खूप स्त्रिया आपल्याला अनेक क्षेत्रात चांगलं काम करताना दिसत आहेत। अनेक शाळेत महिला मुख्याध्यापक आहेत आणि ते चांगल्या प्रकारे शाळा, विद्यार्थी सर्व सांभाळून आणि सर्व चांगल्या पद्धतीने कामं करत असतात। आणि ज्या स्त्रिया घरी असतात, काही वेळेला त्यांना असं वाटत असतं की आपण बाहेर जाऊन काम करू शकत नाही आणि थोडंसं इन्फेरियर कॉम्प्लेक्स
म्हणजे कॉम्प्लेक्स त्यांच्यात येत असतो. तर म्हणजे आईचं काम सुद्धा किती महत्त्वाचं आहे ह्याचं एक उदाहरण देते तुम्हाला. आज आपण हे रॅम्प वॉक आणि प्रश्न विचारण्याचं हे केलं म्हणून मला ते आठवलं की 2017 साली मिस वर्ल्ड ही कंटेस्ट सुरू होती आणि त्याच्यात आपल्या भारताची मानुषी छिल्लर ही शेवटच्या राऊंडपर्यंत पोचली आणि मग शेवटचा राऊंड हा क्वेश्चन आन्सरचा असतो. मग त्यावेळेला जजेसनी प्रश्न विचारला की तुम्हाला काय वाटतं की ह्या जगात सर्वात कोणत्या व्यवसायाला सर्वात जास्त पगार दिला पाहिजे आणि का? तेव्हा मानुषी छिल्लरचं उत्तर होतं की आईला सर्वात जास्त पगार हा आईला मिळायला पाहिजे. कारण आई ही फक्त काम करत नाही तर आई आपल्या मुलासाठी आपल्या परिवारातल्या लोकांसाठी प्रेम त्याग आणि निस्वार्थ भावनेने ही सेवा देत असते आणि तिची हे प्रेम आणि त्याग तिचा जो आहे तो अनमोल आहे आणि म्हणून हे आपण सर्वात जास्त पगार आपण आईला दिला पाहिजे. म्हणजे स्त्रियांनी केलेलं प्रत्येक कार्य हे अगदी म्हणजे चांगल्या पद्धतीचंच असतं. म्हणजे कारण एक प्रामाणिकपणा स्त्रियांमध्ये असतो आणि हे जे मानुषी छिल्लरचं उत्तर आहे ते आपल्याला दाखवून देतं की योग्य वेळी आणि विचारपूर्वक दिलेलं उत्तर हे आपल्याला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाऊ शकते आणि ते आपल्यातले चांगले संस्कार आणि आपले चांगले विचार हे आपले त्याच्यातनं दिसत असते. वर्ष लग्नाचं वय मुलीचं आणि 21 वर्ष मुलाचं वय असतं. त्याच्या अगोदर ते बालविवाह करण्यात येतो. त्याच्यानंतर तिचा विवाह झाल्यानंतर कशा पद्धतीने तिला सासरी त्रास होतो ते आपण तिने छोटी आपण ती एकांकिका पण बघितली आहे. त्याचबरोबर त्याच्या याच्यामध्ये एक दाखवलं होतं की मुलींना कशा पद्धतीने कोणत्या संकटांना सामोरं जावं लागतं आहे ह्या पण गोष्टी त्याच्या याच्यामध्ये येत आहे. परंतु मी फक्त आता मी एक ॲज अन ॲडव्होकेट आहे त्या हिशोबाने मी तुम्हाला फक्त एवढंच सांगेल की तुम्ही इथे जे तुम्ही सर्व एक शिक्षक आहेत त्याचबरोबर तुम्ही पालक देखील आहात. त्याच्यामुळे मी तर सर्वांना एकच विनंती करेल की आपण सर्वांनी आपले जे लहान मुलं घरामध्ये आहेत किंवा शाळेमध्ये आहेत तर त्यांच्या ज्या पद्धती आहेत चालीरीती वगैरे आहेत किंवा जसं ते वागतात दररोज त्यांच्यामध्ये जर तुम्हाला काही नाविन्य कधी दिसून आलं तर ते तुम्ही ओळखा आणि नेमकं त्याच्या पाठीमागे काय उद्देश आहे हा समजून घ्या. त्याचबरोबर ज्यावेळेस लहान मुलं तुमच्या घरामध्ये पण असतात त्यावेळेस त्या मुलांसोबत तुम्ही डिस्कशन करत राहा. तुमच्या घरामध्ये जे काही छोटे मोठे जे सल्ला वगैरे घेण्याचे असतात किंवा एखादा निर्णय घेण्याचा असतात तर त्यावेळी तुम्ही बालकांना समाविष्ट करून घ्या जेणेकारणे बालकांना ह्या गोष्टी समजेल की आपल्या घरामध्ये नेमकं काय आणि कसं चालू आहे. सत्य परिस्थिती त्यांच्या समोर येईल आणि फालतूचे जे काही एखाद्या अट्टहास करतात ते तरी ते टाळू शकतील. ही एक गोष्ट मी तुम्हाला महत्त्वाची सांगते. आणि त्याचबरोबर आपण एक विशेष लक्ष म्हणजे मोबाईल थोडा किंतु परंतु जरी तुमच्या मनात असेल तर महिला दिनाच्या निमित्ताने तुम्ही हा काढून टाकावा आणि तुम्ही हा परिसराच्या भाग्यविधाता आहात. हा परिसर घडवण्यासाठी तुमचं मोलाचं योगदान आहे. तर मी तुमच्या सगळ्यांना महिला दिनानिमित्त तुम्हाला नमन करते.